नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी मस्त कुरकुरीत आतून मऊ असे पोह्याचे कटलेट करणार आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये. हे पोह्याचे कटलेट आहेत ना, अगदी झटपट बनून तयार होतात आणि अतिशय रुचकर असे कटलेट लागतात. कुणाला समजणार सुद्धा नाही की आपण ही पोह्यापासून बनवलेला आहे. तर इथील हा कटलेट पहा, अगदी मस्त गरमागरम हा कटलेट दह्यासोबत अगदी छान लागतो. सॉससोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. पण अगदी घट्ट दही असेल आणि त्याच्यासोबत जर हे गरमागरम कटलेट अप्रतिम असे लागतात. रेसिपी करणार आहोत, पण त्यापूर्वी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. रेसिपी प्रमाणबद्ध आहे, अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे. त्याशिवाय मुलांनाही अगदी भुकेच्या टायमिंगला जरी तुम्ही हे कटलेट करून दिलात ना, खूप पौष्टिक असे हे कटलेट बनवून तयार होतात, मस्त लागतात. मुलंही अगदी आवडीने खातात. पण कटलेट हे गरमागरमच खूप छान लागतात. तर कटलेट करण्यासाठी इथे आहे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो आपण खिसणीवरून खिसून घेणार आहोत. तर इथे हे बटाटा पहा तुम्ही. बटाटा उकडताना अजिबात मऊ उकडायचा नाही, तर अशा पद्धतीनं तो उकडून घ्यायचा आहे आणि खिसून घेतलेला आहे, म्हणजे अजिबात त्यामध्ये बटाट्याचे मोठे तुकडे राहणार नाहीत. आणि इथेही मी एक वाटी पोहे, अगदी मस्त आपण पोहे कसे करतो त्यासाठी भिजवतो ना, तसे छान 2 वेळा धुतले आणि मस्त भिजवून घेतलेले आहेत, अगदी मऊ असे. तर एक वाटी पोहे आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत. एक बटाटा आणि एक वाटी पोहे. तर पोहे आता यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आता एक बारीक कट केलेला कांदा वापरलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. पाव चमचा हळद घालून घेतली. लाल तिखट इथं घरचंच वापरलेलं आहे मी, 1 चमचा होईल इतकं. धणे जिरे पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा वापरलेली आहे. चवीप्रमाणे मीठ वापरलेलं आहे यामध्ये आणि फ्रेश अशी हिरवीगार खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे. तर हे कटलेट आहेत ना, खूप चटपटीत असे होतात, मस्त लागतात. हे संपूर्ण आता जे आपण इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत ते आपण एकजीव करून घेणार आहोत. अगदी हाताच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित असं पीठ आहे ते मळून घेणार आहोत. तर अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कारण पोहेही ओलसर असतात आणि बटाटाही ओलसर असतो, यामध्ये पाण्याचा अंश असतो. त्यामुळे अजिबात यामध्ये पाणी वापरायचं नाही. अगदी घट्ट असा ह्याचा गोळा बनवून घेतला आणि आपल्याला आता कटलेट बनवायचे आहेत. तर तुम्हाला कोणत्या जाड किंवा बारीक कोणत्या साईजमध्ये बनवायचे आहेत, अशा पद्धतीने तुम्ही हे कटलेट बनवू शकता. खूप छान दिसत आहेत ना हे कटलेट, अगदी मस्त दिसत आहेत छान, तसेच चवीलाही खूप भन्नाट लागतात बरं का. आणि आता हे आपण संपूर्ण कटलेट बनवून घेणार आहोत. अजिबात पीठ हाताला चिकटत नाही, सहजपणे तुम्ही हे कटलेट बनवू शकता. शिवाय अगदी झटपट होतात. आणि एक बटाटा आणि एक वाटी पोह्यामध्ये आपले पहा इथे 8 कटलेट अगदी मोठ्या आकारामध्ये तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर त्यासाठी गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला होता. 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं होतं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर साईडनं आधी आपण हे कटलेट ठेवून घ्यायचे आहेत, कारण मध्यभागी तवा खूप तापलेला असतो, त्यामुळे कटलेट आहेत ना ते अगदी करपण्याची शक्यता असते. आणि खालची साईड आहे ना, एक साधारण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत. तर इथे पहा, अगदी मस्त खरपूस अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेतलेलं आहे. आता जी वरची साईड होती तीही चांगली अशी भाजली गेलेली आहे. कटलेट इथं आपले बनून तयार होतात, अगदी झटपट होतात. तर हे कटलेट ना खायला दह्यासोबत खायला खूपच छान लागतात. सॉसपेक्षा सुद्धा तुम्ही ह्याला दह्यासोबत खा. पण गरम ज्या वेळेला असतात ना, तेव्हा त्याची मजाच वेगळी असते. थंड झाल्यानंतर इतके छान लागत नाहीत ते. गरमागरम कटलेट खायला खूप छान लागतात. तर आजची आपली ही झटपट कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हीही अशा पद्धतीने पोह्याचे कटलेट एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होतात. तुम्ही बनवलेले कटलेट कसे झाले होते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज एक छानशी कमेंट येऊ द्या तुमची, कारण तुमच्या छानशा कमेंटमुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. हे कटलेट अशा छान घट्ट अशा दहीसोबत खूप छान लागतात, भन्नाट ह्याची चव आहे. जर तुम्ही ज्योती स्वादिष्ट किचनला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकनही क्लिक करा,
जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सर्वात आधी त्या तुम्हाला पाहता येतील. तर पुन्हा भेटू अशाच पारंपरिक नवनवीन स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत, झटपट होणाऱ्या आणि चटपटीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.